जे झालंय त्यामध्ये बदल तर आपण करू शकत नाही, पण जे होणार आहे त्याबाबत मात्र आपण काही अंदाज बांधू शकतो आणि मार्गदर्शन करू शकतो. काही योग्य गोष्टी केल्या तर अगदी मिनिमम किंवा कमीत कमी गुण असतानाही टेट धारकांना कशी संधी राहील या दृष्टीने आपण आपल्या अनुभवातून 2017, 2022 आणि आता 2025च्या अनुभवातून आपण काही गोष्टी शिकलेलो आहोत आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि त्याही अत्यंत काय म्हणता येईल की जवळपास फ्रीमध्ये. फक्त ₹59 तुम्हाला मेंटॉरशिप बॅच भेटणार आहे. ही मेंटॉरशिप बॅच आपण यासाठी सुरू केलेली आहे की माझ्या निदर्शनास अशा गोष्टी आलेल्या आणि माझं काही विद्यार्थ्यांसोबत बोलणं झालेलं की सर काही काही जण अशा बॅच घेत आहेत आणि त्यासाठी अगदी 5-5, 6-6 हजार रुपये फीस आकारतायत आणि मग अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी किंवा जे होतकरू आहेत आणि ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे अशासाठी आपण फक्त ₹59 ही बॅच ठेवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण नोकरीला लावून देण्याचे किंवा 100% नोकरी तुम्हाला मिळणारच असे दावे करत नाहीत. नाही आपण जे कॅन्डिडेट आहेत त्या कॅन्डिडेटचे कॉल रेकॉर्ड्स वगैरे तुम्हाला ऐकवतो. ही ज्यांची त्यांची पर्सनल बाब आहे. कोणीतरी विनंती करताना किंवा कोणीतरी बोलत असताना त्याचं खाजगी संभाषण उघड करणं मला तरी योग्य वाटत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला जॉइनिंगसाठी जे विद्यार्थी काल जे 12 विद्यार्थी जॉइन झालेले आहेत, त्या 12 विद्यार्थ्यांना सूचना की या 12 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांनी कम्युनिटीमध्ये जाऊन तिथे स्कॅनर जे पोस्ट केलेलं आहे त्याच्यावर पेमेंट करून अ, अ, तसा मेसेज केलेला आहे, पेमेंट केलं आहे सर म्हणून. परंतु त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर मेन्शन केलेले नाहीत. ज्यांनी मोबाईल नंबर मेन्शन केलेले नाहीत त्यांनी प्लीज मोबाईल नंबर मेन्शन करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये दिलं आहे की तुमचा व्हॉट्सअप नंबर मेन्शन करा म्हणून मी तुम्हाला कालपासून 2-2, 3-3 वेळेस मेसेज केलेले आहे. जेणेकरून मला तुम्हाला आज व्हॉट्सअप ग्रुप जो आपण बनवणार आहोत मेंटरशिप बॅचचा, त्यामध्ये जॉईन करता येईल. यानंतर तुम्ही तुमच्या शंका, शासनाचे धोरणं आपण बदलू शकत नाहीत. शासनाची धोरणं गटामार्फत त्यावर प्रभाव पाडू शकतो, पण जे शासन निर्णय झालेले आहेत ते बदलू शकत नाहीत आणि विद्यार्थ्यांना तिथेच अडचण येते की नेमका नियम काय आहे. दुसरी गोष्ट, विथ इंटरव्ह्यूच्या वेळेस आता जे शासनाने तुम्हाला 100 गुणांची स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये फक्त 10 गुण संस्थेच्या हातात आहेत आणि त्या 10 गुणापैकी 4 ते 5 गुण संस्थेला तुम्हाला देणेच आहेत. आणि ते जे गुण देणार नाहीत किंवा त्यांनी तुम्हाला जे द्यायला पाहिजे होतं तिथे कुठेतरी या अडचणी नंतर येणार आहेत. कोर्ट केसेस वगैरे यावेळेस खूप होणार आहेत. त्या 5 मार्कामध्ये 5 ते 6 मार्कामध्येच त्या संदर्भात सुद्धा आणि तुम्ही जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डी-एड, बी-एड या बेसवर तुम्हाला जे मार्क भेटायला पाहिजे ते फिक्स आहेत. त्या बाबतीमध्ये तुम्हाला किती गुण भेटायला हवेत, किती नाही हे तुम्हाला दुसऱ्या कोणाला विचारायची गरज नाही. आपण इथे आहोत. तुम्ही तुमचे जर डॉक्युमेंट्स किंवा तुमचे मार्क्स तुम्ही सेंड केल्यानंतर तुम्हाला किती मार्क पडणार आहेत आणि किती पडायला पाहिजेत आणि संस्थेने किती दिले आहेत, कमी दिले आहेत का की जास्त दिले आहेत, कधी-कधी तुम्ही बाउंड्रीवर असणार आहात. अशा वेळेस तुमचा तो नियम काय सांगतो की तुम्हाला 3 मार्क द्यायला हवेत की 5 मार्क द्यावे याविषयीचं आपण क्लॅरिफिकेशन करणार आहोत. शासन निर्णय तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं, प्रिफरन्स आल्यानंतर प्रिफरन्स कुठे द्यावे, तुमची काय इच्छा आहे, तुमचा वर्ग कोणता आहे, तुमचं माध्यम कोणतं आहे, हे आपले 2017, 2022 आणि 2025 या तिन्ही अनुभवावरून आपण तुम्हाला सांगणार आहोत. शिक्षण क्षेत्रामध्ये माझा 13 वर्षाचा टीचिंग आणि प्रोफेशनल वर्क करण्याचा माझा अनुभव आहे आणि आपण ह्या बॅचची किंमत फक्त ठेवलेली आहे ₹59, फक्त ₹59. म्हणजे चित्रांची जर 5,000 असेल तर आपण फक्त विद्यार्थ्यासाठी 1% फक्त 1% रकमेमध्ये किमतीत आपण ही बॅच देणार आहोत. आणि बॅच जॉईन होण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये जाऊन नंबर 1चा ऑप्शन मेंटॉरशिप बॅच जॉईन करायची आहे किंवा मग तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये मी जे स्कॅन पाठवले, कम्युनिटी पोस्टमध्ये जे स्कॅनर दिलेलं आहे त्या स्कॅनरवर स्कॅन करून पेमेंट करायचं आहे आणि तसा मेसेज मला
तुमच्या कमेंटमध्ये करायचा आहे आणि सोबतच तुमचा मोबाईल नंबर जो व्हॉट्सअप ग्रुपला ॲड आहे व्हॉट्सअपला ॲड आहे तो सेंड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करता येईल. कालचे जे 12 विद्यार्थी जॉईन झाले त्यापैकी 3 विद्यार्थ्यांना पुन्हा सूचना आहे की त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे आलेला नाही आहे. तो मोबाईल नंबर विद्यार्थ्यांनी सेंड करावा. मी तशी कमेंट केलेली आहे. आणि आज 6 वाजेपर्यंत आपण व्हॉट्सअप ग्रुपला हे 12 विद्यार्थी आणि आज जे जॉईन होतील त्यांना त्यांचा ग्रुप बनवणार आहोत. आणि त्याच्यावर माझा पर्सनल नंबरसुद्धा असेल. तुम्ही तिथून पुढे तुमच्या भावना, तुमच्या शंका कुशंका व्यक्त होऊ शकता. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.